मध्ये समजवण्यापेक्षा कधीतरी समजून घेणं महत्त्वाचं आहे. प्रत्येकाला आपण समजवण्याच्या नादात पुढच्याचं कधी आपण ऐकून घेतो का? त्याचप्रमाणे जगामध्ये हजारो लोक मिळतील, पण आपल्या हजारो चुका माफ करणारे आई वडील आपल्या आयुष्यामध्ये कधीच मिळणार नाहीत. जीवनामध्ये कधीच खचून जायचं नाही, कारण संयम आणि वेळ या गोष्टी जर आपण पाळल्या तर काळ बदलत असतो आणि आपल्याच जीवनाला लाभदायक असा काळ येत असतो. परंतु आपल्याकडं संयम असला पाहिजे. पुण्य असे करायचे असतात की फक्त देवाशिवाय कोणीही साक्षीदार नसावा. आपल्या जीवनामध्ये सर्वात मोठा कमबॅक कोणता असतो? ज्या वेळेस आपण नैराश्यामध्ये असतो, खूप दुःखात असतो आणि दुःखात असताना आपली परिस्थिती किंवा सिच्युएशन अशा प्रकारची असते की आपलं कुठल्याच गोष्टीवर मन स्थिर राहत नाही. अशा वेळेला सर्वात मोठा कमबॅक म्हणजे तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये स्वतःला खुश करणं. कारण या जगामध्ये स्वतःला दुःखी करणं आणि स्वतःला खुश करणं या गोष्टी दुसऱ्याकडे नसतात, त्या स्वतःकडे असतात आणि त्या तुम्हालाच कराव्या लागणार आहेत. स्पष्ट बोलणारी व्यक्ती फटकळ असते असं नाही, तर त्याच्या आयुष्यामध्ये त्याला खरं बोलण्याची सवय लागलेली असते. आयुष्यात अत्यंत प्रिय गोष्टीसाठी आपण नेहमी प्रामाणिक असतो. जर आयुष्यामध्ये लोकांचे रंग जर समजायचे असतील तर थोडंसं वेडं व्हावून राहावं लागेल. जर तुम्ही वेडं आणि थोडंसं शांत राहिलात तर नक्कीच तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये किंवा आयुष्यात येणाऱ्या माणसाचे रंग रूप, त्यांचे स्वभाव समजायला लागतील. अवघड आहे, कठीण आहे, समस्या आहेत जीवनामध्ये, खूप अडचणी आहेत, अंधकार आहे आणि ह्या अंधकाराच्या साम्राज्याला लढायचं आहे. हे एवढे संकट आहेत, एवढ्या समस्या आहेत असं म्हणून जर राहिलं असतं तर महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या कृतीतून महाराष्ट्राचं स्वराज्य कधीही निर्माण झालं नसतं. अडचणीवर मात केली पाहिजे. प्रश्न जीवनामध्ये प्रत्येक क्षेत्रात निर्माण होणार आहेत, फक्त सोडवण्याची जिद्द, सोडवण्याचं कौशल्य तुमच्यामध्ये असलं पाहिजे. हे जेव्हा तुम्ही तुमच्यामध्ये सर्वात जास्त परफेक्ट कराल तेव्हा तुमच्या आयुष्यातल्या सर्व समस्या दूर व्हायला लागतील. अशा प्रकारचे एक नवीन व्हिडिओ ऐकायचे असतील तर नक्कीच या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.